तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आमच्या परत एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं कोपरगावरून मडीला, म्हणजे नवनाथांचं दर्शन घेण्यासाठी. मडीला जाताना आपल्याला शनी शिंगणापूर पण लागणार होतं, म्हणून आपण शनिदेव महाराजांचं दर्शन पण घेणार होतो बरं का. त्या अगोदर पहिले आम्ही गाडीत बसलो आणि म्हणतो चला पहिले बँक मध्ये जायचं, आपल्याला पैसे काढायला, नाही तर खायचं प्यायचं काय. मग आम्ही डायरेक्ट थेट पोहोचलो बँक मध्ये, पैसे काढले आणि पोहोचलो डायरेक्ट शनी शिंगणापूरला शनिदेव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही ना पहिल्यांदा शनी शिंगणापूरला आलो होतो बरं का. शनिदेव महाराजांना चांबड्याचं काही चालत नाही, त्यामुळे ना आम्ही घड्याळ आणि कमरेचा पट्टा काढून गाडीच ठेवून दिलं होतं बरं का. आम्ही जेव्हा या गावात आलो ना तेव्हा समजलं की इकडच्या घरांना दरवाजाच नाही, फक्त घराला त्यांनी पडदे लावलेले. कारण की इकडचे लोक म्हणतात घरात चोरी पण झाली ना तर शनिदेव महाराज त्यांना स्वतःहून शिक्षा, चोराला डायरेक्ट आंधळे करून टाक, असं नाही इकडचे लोक म्हणतात बरं का. मग आम्ही ना पूजेचं सामान घेऊन डायरेक्ट शनिदेव महाराजांचं दर्शनासाठी गेलो होतो. भाई काय मंदिर बांधलेलं आहे त्यांनी, पूर्ण नवग्रहाचं दर्शन या मंदिरात होतं. या मंदिराला बांधायला आज पूर्ण 400 वर्ष होतं, तेवढं जुनं मंदिर आहे. आम्ही ना आता शनिदेव महाराजांचं मेन मंदिर जर पोहोचलो बरं का. तिथे ना शनिदेव महाराजांच्या वरती छतच नाही, कारण की इकडच्या लोकांनी 2-3 वेळेस मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मंदिर ना घडी घडी पडून जायचं. त्यामुळे शनिदेव महाराजांच्या